दिवाळीच्या सांजोऱ्या करतोय आणि त्या खानदेशी करतोय आम्ही. आता त्या कशा केल्या बघा. हा रवा मी काल भाजला, छान अगदी खरपूस भाजायचा, लालसर भाजायचा. पाऊण किलो रवा घेतला होता आणि त्याला अर्धा किलो गूळ, त्याचं पाणी करायचं आपण. आणि मग मी भाजताना काय केलं, नुसतं पहिले भाजायचं छान. म्हणजे आता खानदेशी सांजोऱ्या आहेत बरं का. तर छान असं भाजलं त्याला लालसर. आणि मग त्याच्यामध्ये थोडं खोबरं टाकलं, 1-1.5 वाटी खोबरं टाकलं, म्हणजे खोबऱ्याचा वास वगैरे येत नाही. मग त्याच्यामुळे आधी खोबरं टाकायचं असतं. आणि ते झालं का नंतर मग गुळाचा इकडे पाक करायचा, आपल्याला जसं पाहिजे गोड तसं. आता मी अर्धा किलोच गूळ घेतला, त्याचा पाक केला. तुम्हाला म्हणजे मी रेडी दाखवते हे सगळं, कारण याला 24 तास लागतो भिजवाय. आता हा 24 तास याला झालेले आहे. तो त्याचा असा आला बघा, इतका छान कलर, एकदम सुंदर. आणि याच्यात मग चारोळी वगैरे, मनुके काबरा टाकायची नाही, कारण आपण जेव्हा सांजोऱ्या करतो ना तर मनुके आपण तळताना ते फुटून जातं, मग आपली सांजोरी तेल सगळं खराब होतं. मग त्याच्यामुळे ते काही टाकायचं नाही. मग आता हा याला 24 तास झाले आणि हा असा सांजा तयार झाला. हां, आता त्याच्या सांजोऱ्या कशा लाटल्या तर ह्या अशा लाटल्या, हे बघा अशा लाटून घेतल्या. आणि ही आमची साक्षी, ही छान आम्हाला लाटून देते. हे बघा अशा गोल एकदम सुंदर. आणि म्हणजे काय केलं, आता आपण सांजोऱ्या करतो ना तर त्याच्यामध्ये आम्ही रवा आणि मैदा हे मिक्स केलं आणि मग ते भाजून असतात, म्हणजे असं भिजून वगैरे छान. आणि हे असं त्याच्या लाट्या करायच्या बघा, अशा लाट्या. अशा लाट्या केल्या. आता मग ते काय केलं, असं हे बघा असं तेलात तळलं. ह्या दिवाळीच्या सांजोऱ्या ह्या बघा. आणि मग अशा मोठ्या छान होतात आणि कडक होतात बरं का, खूप सुंदर होतात आणि राहतात. कारण आपण रवा जो आहे ना तो खूप छान भाजून ठेवलेला आहे रवा. आणि 24 तास त्याला झाले बघा. खूप खरपूस होता, असे लालसर. हे बघा किती सुंदर कलर आला, हे बघा. आणि राहतात या 1 महिना अशा राहतात. याच्यात काय पाणीचा अंश नाही. म्हणजे जेव्हा आम्ही हे केलं ना, रवा आपण जेव्हा करतो ना तर ते असं पक्का पाक करायचं नाही. हा जो सांजा आहे ना त्याचा पक्का पाक केलेला नाही आहे. तर आपण असं म्हणजे थोडं बॉईल करायचं गूळ. ते तुम्हाला रेडी दाखल करायला 24 तास लागतात. हे अशा ह्या खानदेशी सांजोऱ्या म्हणतात त्याला. हे बघा किती सुंदर आलं बघा, खूप खरपूस. आणि खायला तर इतकं सुंदर लागतं ना. पण रवा भाजायची एक कला आहे खूप. असं त्याला आधी तूप ते काहीच टाकायचं नसतं. कढाईमध्ये बारीक रवा घ्यायचा आणि खूप छान खरपूस लाल होऊ द्यायचा. तो लाल झाला की मग आपल्याला कच्चं खोबरं नाही टाकायचं. मग आपण त्या रव्यामध्येच आपण खोबरं टाकायचं, मग त्याचा वास येत नाही, काही नाही, खूप छान टिकतात त्या. आणि मग नंतर आपण ते गुळाचा पाक केला होता, तो गुळाचा पाक याच्यात टाकलेला आहे, टाकला. आणि मग आपल्याला 24 तास राहू द्या, 1 दिवस आपल्याला राहू द्यावं लागतं ते, तेव्हा तो इतका सुंदर होतो बघा, छान. असं तुम्ही नुसतं पण खाल्लं ना तरी छान लागतं बघा. आणि याच्यात हे पण टाकलेलं आहे बरं का, काजू बदाम, म्हणजे खूप असं जाड करून बारीक असं करून टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यात खोबरं तुम्हाला दिसत नाही ना, पण हे खोबरं ना मी जेव्हा रवा भाजतानाच खोबरं टाकलेलं आहे, खोबऱ्याचा किस टाकलेला आहे याच्यामध्ये. तर ह्या आहेत खानदेशी सांजोऱ्या. हे बघा किती सुंदर झाल्या बघा, दिवाळीच्या किती सुंदर झाल्या बघा, किती छान. तर तुम्ही पण करून बघा, शेअर करा ह्या चॅनलला. तुम्हाला कशा वाटल्या खानदेशी सांजोऱ्या? हे बघा किती सुंदर झाल्या बघा, किती सुंदर. हे बघा तुम्ही नक्की करा आणि शेअर करा ह्या चॅनलला. थँक्यू.